5 दिवसांपासून बेपत्ता 27 वर्षीय तरुणाची हत्या. जंगलातील तलावात पोत्यात बांधलेला मृतदेह सापडला. नमस्कार, तुम्ही पाहत आहात जळगाव मिरर. गेल्या 5 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या जामनेर येथील 27 वर्षीय तरुणाचा मृतदेह रामदेववाडी परिसरातील घनदाट जंगलातील तलावात पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जुन्या किरकोळ वादातून या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे तपासात उघड झाले असून MIDC पोलिसांनी गुजरात राज्यातून 2 संशयितांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जामनेर शहरातील दत्त चैतन्य नगर येथील रहिवासी निलेश राजेंद्र कासार वय 27 हा तरुण 15 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेपासून अचानक बेपत्ता झाला होता. निलेशचा मोबाईल बंद असल्याने नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही. दरम्यान रामदेववाडी परिसरात त्याची दुचाकी आढळून आल्यानंतर MIDC पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करताना MIDC पोलिसांना गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले. त्यानुसार पोलिसांनी पथक पाठवून गुजरात येथून भूषण बाळू पाटील व दिनेश चौधरी या 2 संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या कसून चौकशीत जुन्या वादाच्या रागातून निलेशची हत्या केल्याची कबुली त्यांनी दिली. हत्या केल्यानंतर मृतदेह पोत्यात भरून रामदेववाडी येथील जंगलातील तलावात टाकून दिल्याची माहितीही त्यांनी दिली. संशयितांच्या माहितीनुसार शुक्रवारी दिनांक 19 रोजी सकाळी MIDC पोलिसांनी शिरसोली ते रामदेववाडी दरम्यानच्या जंगलात शोध मोहीम राबवली. सकाळी सुमारे 10 वाजता रामदेववाडी येथील तलावातील पाण्यात पोत्यात बांधलेला निलेशचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे जामनेर व जळगाव परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. MIDC पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे. MIDC पोलीस स्टेशन मध्ये दिनांक 16 तारीख एका तरुणांचं मिसिंग रजिस्टर करण्यात आलेलं आहे. त्याचं नाव होतं निलेश राजेंद्र कासार. हा राहणारा जामनेर, बट तो जळगावमध्ये एका फायनान्स कंपनीमध्ये काम करायचा. दररोज जळगावमध्ये येणं जाणं त्याचं काम होतं. 15 तारीख सायंकाळी पासून तो माणसं मिसिंग होतं. म्हणून 16 तारीख त्यांचं पोलीस स्टेशनला मिसिंग रजिस्टर केल्याबरोबर म्हणजे त्यांचं लास्ट लोकेशन कुठे होतं, त्यांनी शेवटी कोणासोबत बोलले आणि त्यांचं कोणासोबत दुश्मनी आहे का, हे सर्व विषयावर आम्ही सखोल चौकशी चालू होते. त्या दरम्यान त्यांचं एक मोटरसायकल आहे, इथं जळगावमध्ये शिरसोली आहे, ते गावाजवळ रोडच्या बाजूला पडून आम्हाला सापडण्यात आलं. मग त्याच्या पुढे म्हणजे हा लास्ट कोणाला भेटलाय या विषयावर आम्ही तपास करत असताना त्यांच्यासोबतच काम करणारे फायनान्स कंपनीमध्ये एक दिनेश चौधरी म्हणून ह्या माणसांनी लास्ट त्यांच्यासोबत होता की आम्हाला निष्पन्न झाला. हा दिनेश चौधरी आणि आणखी त्यांचे मित्र एक भूषण पाटील, हे दोघांना लास्ट त्यांनी भेटलेला आहे. आणि हे दोघं पण म्हणजे हा जळगावमध्ये नाहीये, त्यांचा सर्व मोबाईल वगैरे स्विच ऑफ करून सुरतला पळून गेलेला आहे. ही माहिती आम्हाला प्राप्त झाली होती. त्याच्या अनुषंगाने दोघांना सुरतवरून त्यांना ताब्यात घेतला. त्यांना विचारपूसमध्ये यांनी कबुली दिली की हा निलेश कासार आहे. निलेश कासारांना त्याला गला दाबून त्यांना मारून टाकला. त्याच्यानंतर त्यांचं प्रेत एका जवळपास विहिरीत त्यांना टाकून दिलेलं आहे, असं त्यांनी कबुली दिलेलं आहे. कबुली दिल्यानंतर कबुलीनुसार त्याची बॉडी आज विहिरीतून बाहेर काढण्यात आलेली आहे. हो, त्यांचं शिरसोली जंगलातून शिरसोली गावापासून अंदाजे 3-4 किलोमीटरच्या परिसरातून त्यांचं विहिरीतून ते बॉडी काढण्यात आलेली आहे. नेमका अंदाज एक्झॅक्टली ते सांगता येत नाही, म्हणजे अजूनपर्यंत जे आरोपी आहे स्टेटमेंट बदलतायत. आम्ही एक्झॅक्टली कन्फर्म झालेलं नाहीये, बट प्रथमदर्शनी म्हणजे किरकोळ कारण असतं म्हणून त्यांना आता सांगतायत, बट किरकोळ नाही, काहीतरी वेगळे कारण आहे असे आमच्या डाऊट आहे. 1-2 दिवसात